आता याच्यावरच्या शाब्दिक जी उदाहरणं आहेत ती आपण समजून घेणार आहोत. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर आणि प्रमाण या संकल्पना समजून घेतल्या, त्यावर आधारित काही उदाहरणं सुद्धा सोडवलेली आहेत. आणि आता आपण या व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरणं कशा प्रकारची असतात, ती कशी सोडवायची असतात ते आपण आता आज इथे बघणार आहोत. पण तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपली पुस्तकं काही दिवसातच येणार आहेत, त्यांना QR कोड असणार आहे आणि त्यामुळं पुस्तकं मागवण्यासाठी सुद्धा खाली दिलेल्या क्रमांकावर आपण जरूर संपर्क करायचा आहे. आणि 5वीचे जे व्हिडिओ आहेत, तुम्ही गणिताचे इथे बघत आहात, परंतु बुद्धिमत्ता हा विषय जो आहे तो 5वी आणि 5वीचा जो बुद्धिमत्ता आहे तोच 8वीलाही 7वीलाही असणार आहे. त्यामुळं आपल्या YouTube चॅनलवर जे काही बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत ते जरूर पाहायचे आहेत. चला तर मग अधिकचा वेळ न घेता आपण सुरू करूया. उदाहरण वाचूया. 2 नैसर्गिक संख्या 3/5 या प्रमाणात आहेत. 3/5 या प्रमाणात असून त्यांचा गुणाकार 2160 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती? मग त्यातील मोठी संख्या कोणती, त्यातील लहान संख्या कोणती, त्या दोन संख्यांची बेरीज किती, त्या दोन, असं काहीही याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे 3/5 जे आहे ना मुलांनो, ते काय आहे, त्या दोन ज्या संख्या आहेत ना त्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे. म्हणजे या दोन संख्यांना कोणत्या तरी एका समान संख्येने गुणलं की आपल्याला त्या संख्या मिळणार आहेत. म्हणून आपण काय करायचं, कोणत्या समान संख्येने गुणलेलं असावं हे शोधण्यासाठी पहिली संख्या आहे 3x आणि दुसरी संख्या आहे 5x असं समजूयात. कारण दोघांनाही एकाच समान संख्येने गुणलेलं आहे म्हणून, आणि त्या दोघांचा गुणाकार आहे 2160. संपलं. मी काय केलं, फक्त गुणोत्तर आहे त्याला x किती कोणत्या संख्येने गुणलेला आहे म्हणून x लिहिलं. मग 3x ही पहिली संख्या, 5x ही दुसरी संख्या, दोन संख्यांचा गुणाकार 2160. आता नेहमीप्रमाणे आपण गुणाकार केला, सहगुणाकांचा गुणाकार केला 15 आणि x गुणिले x बरोबर 15x वर्ग बरोबर 2160. आता 15 हे गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर ते भागिले होतील आणि x वर्ग एकटाच राहील. 15 ने जर भागलं तर काय होईल, 15 एके 15, 6 उरले, 15 चौक 60, 15 चौक 60, x वर्ग बरोबर 144. मग आता कोणत्या दोन समान संख्यांचा गुणाकार आहे, तर 12. म्हणजे x बरोबर, आपला वर्ग पाठ आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच उत्तर काढता आलं, x बरोबर 12. मग त्या दोन संख्या कोणत्या, x ची किंमत तिथं 12 आलेली आहे. x ची किंमत काय झालेली आहे, 12 आलेली आहे. मग आपण आता इथे जर मांडलं तर बघा, x ची किंमत आलेली आहे. पहिली संख्या काय आहे, 3x. मग आता x ची किंमत 12 आहे. 3x म्हणजे 3 गुणिले 12 ही पहिली संख्या झाली 36 आणि दुसरी संख्या आहे 5x म्हणजे 5 गुणिले 12 बरोबर 60. मग आता या दोन संख्या निघाल्या, त्यातली मोठी संख्या आहे 60 म्हणजे 60 पर्याय असलेला पर्याय क्रमांक निवडायचा आहे. परत एकदा बघा काय केलं आपण, हे प्रमाण बघितलं, त्याला कोणत्या तरी दोन समान संख्यांनी गुणलेलं आहे, कोणत्या तरी समान संख्येने गुणलं आहे म्हणून 3x गुणिले 5x, कारण दोन संख्या प्रमाणात आहे त्यांचा गुणाकार दिलेला आहे म्हणून आपण मांडलं. आणि मग यांचा गुणाकार मांडला, इकडं गुणिले तिकडं भागिले केलं, x ची किंमत आली, x ची किंमत इथं घातली आपण याच्यामध्ये आणि मग एक संख्या आली 36 आणि एक संख्या आली 60. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. तुम्ही ते उदाहरण वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून. आता आपण पुढचं उदाहरण इथे बघणार आहोत. हा, 3 संख्यांचे गुणोत्तर 4, 6, 7 आहे. त्या प्रत्येक संख्येत 5 मिळवले असता त्या संख्यांची बेरीज 100 येते. तर त्यातली मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, किंवा त्या 3 संख्यांचा गुणाकार किती, असं काही विचारलं जाऊ शकतं. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे या 3 संख्या आहेत, फक्त त्या 3 संख्यांचे हे संक्षिप्त रूप लिहिलेलं आहे, छोटं रूप लिहिलेलं आहे. मग आपल्याला त्या संख्या कोणत्या संख्येने गुणलेला आहे माहित नाही. मग पहिली संख्या 4x,
दुसरी संख्या 6x आणि तिसरी संख्या 7x, कारण त्याचं गुणोत्तर लिहिलेलं आहे. आता त्या संख्येत प्रत्येक संख्येत काय मिळवलं? 5 मिळवलं. आणि त्या तीनही संख्यांची बेरीज ही पहिली संख्या झाली, दुसरी संख्या ही झाली आणि तिसरी संख्या ही झाली. कारण प्रत्येक संख्येत त्यांनी काय मिळवलेत? 5 मिळवलेत. म्हणून मी प्रत्येक संख्येत 5 मिळवले आणि मिळवल्यानंतर बेरीज आलेली आहे 100. मग आता आपल्याला सगळीकडे अधिकचं चिन्ह आहे, त्यामुळे काही अडचण नाही. मग आपण XX लागलेलं जे आहे, XX असलेली सगळी पदं एकत्र करूया. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, 17x अधिक 5 आणि 5 10 आणि 5 15 बरोबर 100. आता हे अधिक 15 आहे, तिकडे गेल्यावर वजा होतील. 17x बरोबर 100 वजा 15, 17x बरोबर 85. आणि x हे 17 गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर भागिले होतील आणि मग x ची व्हॅल्यू येणार 5. आता आपल्याला काय विचारले तर त्यातली मोठी संख्या कोणती? मोठा अंक काय आहे? 7. मग 7x मध्ये किंमत घातली, 7 गुणिले 5 बरोबर 35. जर तुम्हाला लहान संख्या विचारली असती तर तुम्ही केलं असतं 4x म्हणजे 4 गुणिले 5, लहान संख्या आली असती 20. जर मधली संख्या विचारली असती तर ती 6 पंचे 30 आली असती. अशा पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. आता अजून काही उदाहरणं आपण लगेचच बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता पुढची 2 उदाहरणं बघा काय म्हणतायत की एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाचं गुणोत्तर हे 5:2 आहे. यांच्या मापांचं गुणोत्तर 5:2 आहे. तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर काय? आता बघा तुम्ही इथे कसं करायचं, तुम्हाला पूरक कोण माहितीये की ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोण म्हणतो, आणि ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटी कोण असं म्हणतो. मग जर समजा तुम्हाला मी म्हटलं असतं की 40 कोण आहे, 40 अंशाचा कोण आहे, तर त्याचा पूरक कोण काय होणार? तुम्ही कसा काढणार त्याचा पूरक कोण? 180 मधून 40 वजा करणार की नाही? जर एक कोण 40 आहे त्याचा कोटी कोण कसा काढणार? 90 वजा 40 करून काढणार की नाही? मग तसंच करायचं. एक कोण जो आहे तो काय आहे? x मानूयात. एक कोण आहे तो x मानू. मग त्याचा पूरक कोण कसा होणार? तर 180 वजा x हा त्याचा पूरक कोण होणार. आणि त्याचा कोटी कोण काय होणार की 90 वजा x. आणि या त्याचा पूरक कोण आणि त्याचा कोटी कोण यांचं गुणोत्तर आहे 5:2 म्हणजे 5/2. आता हे आपल्याला सोडवायचं. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की हे गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे एक सममूल्य अपूर्णांक असतात, आणि जेव्हा तिरका गुणाकार समान येतो, तिरपा गुणाकार समान येतो तेव्हा ती प्रमाणात असतात. मग आता हे तिरपा गुणाकार करून बघायचं. इथे तिरपा गुणाकार करून बघा. 2 काय आहेत? या संपूर्ण राशीला गुणिले आहेत. 2 गुणिले 180 काय होणार? 360 वजा 2 गुणिले x बरोबर वजा 2x बरोबर. आता हा तिरपा गुणाकार 90 गुणिले 5 काय होणार? 450. आणि इकडचं नंतर खोडून लिहूयात आपण. 5 आणि 90 ला गुणलं काय झालं? 450. आणि वजा चिन्ह मधलं बदलायचं नाही. 5 गुणिले x 5x. आता हे समीकरण सोडवायचं. काय करायचं? 360 ला तिकडं न्या, 5x ला इकडं आणा. बघा 5x 2x. आता इथे काय होणार? वजा 2x अधिक 5x वजा 2x अधिक 5x बरोबर 450 वजा 360. आता भिन्न चिन्हांची वजाबाकी करायची. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. 3x बरोबर 0, 6 9 15 म्हणजे किती आले? वजाबाकी आली 90. आणि मग 3 गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर भागिले होतील.
मग x ची व्हॅल्यू आली 30, म्हणजे तो कोण किती आला 30 अंशाचा. मग त्या कोणाचं त्याच्या पूरक कोणाशी, मग 30 अंशाचा पूरक कोण काय येणार रे, 30 अंशाचा पूरक कोण येणार 150 अंश, कारण दोघांची बेरीज 180 अंश यायला हवी. मग 30 त्या कोणाचं त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर काय 30 150, पण गुणोत्तर नेहमी संक्षिप्त रूपात मांडतात म्हणून आपण शून्याला शून्य घाल लावला, या दोघांनाही 3 भाग जातो, म्हणजे त्याचं गुणोत्तर येईल 1/5. असा पर्याय तुम्हाला शोधावा लागेल. जर तुम्ही 5/1 जरी शोधलं तरी ते उत्तर चुकणार आहे. त्यामुळे आपल्याला कारण त्या कोणाचं त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर विचारलेलं आहे. तर व्यवस्थित उदाहरण व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता आपण पुढचं उदाहरण इथे बघणार आहोत. मुलांनो, अशी उदाहरणं स्वतः जेव्हा तुम्ही तयार कराल, आणि उदाहरण सोडवण्यापेक्षा उदाहरण तयार करायला खूप बुद्धी लागते. आपल्याला उदाहरण तयार करता आलं पाहिजे. त्या प्रकारची उदाहरणं स्वाध्यायामध्ये दिलेली आहेत, ती सोडवता आली पाहिजे. आता बघा, ए व बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 2:7 आहे. म्हणजे त्यांचं वय काहीतरी आहे आणि त्यांची संक्षिप्त रूप 2:7 आहे. म्हणजे त्यांची खरी वय काय आहेत 2x आणि 7x आहेत. आता 2 वर्षानंतर याचं वय 2 वर्षांनी वाढणार, याचंही वय 2 वर्षांनी वाढणार, आणि मग त्यांचं गुणोत्तर काय होणार 1/3, 1/3. आणि सममूल्य अपूर्णांक म्हणजे तिरपा गुणाकार समान येतो. मग याच्यासारखंच 3 या सगळ्या राशीला गुणायचे, 3 दुने 6x अधिक 3 दुने 6 बरोबर 1 इथे गुणल्यानंतर त्यात काही बदल होणार नाही. मग आता काय करायचे, 2ला इकडे आणा, 6ला तिकडे न्या. 6 वजा 2 बरोबर 7x वजा 6x. इथे आले 4, यांची वजा बाकी आली x, 1x म्हणजे x. मग x ची व्हॅल्यू किती आली 4. आता x कोणाला मानलेलं आहे आपण, x काय आहे तर a चे गुणोत्तर काय विचारले, किंवा a चे वय काय, a चे वय काय. आता a चं वय काय आहे, आपण इथे 2x मानलेला आहे. x ची व्हॅल्यू a बरोबर 2 आहे, 2x आहे, आणि मग याची व्हॅल्यू 4 आहे. 2 गुणिले 4 बरोबर 8 वर्ष. a चं वय काय येणार 8 वर्षे. जर b चं वय विचारलं असतं तर 7x घेतलं असतं, त्याला गुणिले 4 केलं असतं, आणि मग वय आलं असतं 28 वर्ष. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहेत. आपलं पुस्तक जेव्हा बाजारात मार्गदर्शिका येणार आहे तेव्हा त्यातली आपण प्रत्येक म्हणजे जे अवघड उदाहरणं आहेत ती सोडून देणार आहोत. पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला उदाहरणं सोडून दिलेली असणार आहेत. त्यामुळं आपलं यशोदीप प्रकाशनाचं पुस्तक वापरण्यासाठी सगळ्यांना सुचवायचं आहे आणि यशाचे मानकरी व्हायचं आहे. व्हिडिओ हा शेअर करा, याखालील ऑनलाईन टेस्ट देखील सोडवा. धन्यवाद.